नमस्कार. आज देशाच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महिलांच्या आरक्षण विधेयकावरून संसदेत जे घडलं त्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 2 दिवस जोरदार चर्चा झाल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की आता हे बिल सहज पास होईल. कारण सत्ताधारी सरकारकडे बहुमत आहेच आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हे विधेयक जोरदारपणे पुढे आणलं होतं. पण मतदानाच्या वेळी चित्र पूर्णपणे बदललं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. शुक्रवारी संध्याकाळी लोकसभेत मतदान सुरू झालं आणि सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. पण जसं मतदान पुढे सरकलं तसं काही अनपेक्षित गोष्टी घडू लागल्या. काही खासदार अचानक अनुपस्थित राहिल्याचं दिसलं, तर काहींनी अपेक्षेच्या विरुद्ध मतदान केल्याची चर्चा सुरू झाली. संसदेतलं गणित हळूहळू बदलत गेलं आणि जिथे सरकारला सहज 2/3 बहुमत मिळेल असं वाटत होतं, तिथेच ते कमी पडताना दिसू लागलं. हा फक्त आकड्यांचा खेळ नव्हता, तर राजकीय समीकरणांचा मोठा बदल होता. या घटनेमागे नेमकं काय कारण असू शकतं यावर आता चर्चा रंगली आहे. काही जण म्हणतायत की सत्ताधारी पक्षातच काही नाराजी होती जी मतदानाच्या वेळी बाहेर आली. तर काहींचं मत आहे की विरोधकांनी शेवटच्या क्षणी रणनीती बदलून सरकारला अडचणीत आणलं. अनेकदा संसदेत दिसणाऱ्या आकड्यांपेक्षा पडद्यामागचं राजकारण जास्त प्रभावी ठरतं आणि कदाचित इथेही असंच घडलं असावं असं म्हणणं आहे. महिलांच्या आरक्षण विधेयकाला विरोध करणे हा राहुल गांधी यांचा अधिकृत स्टँड नव्हता. उलट त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. पण त्याचवेळी त्यांनी काही महत्त्वाच्या अटी आणि आक्षेप मांडले होते, ज्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला. राहुल गांधी यांचं असं म्हणणं होतं की महिलांना आरक्षण देणं नक्कीच गरजेचं आहे, पण ते सर्व समाज घटकांपर्यंत न्याय पद्धतीने पोहोचायला हवं. विशेषतः त्यांनी ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा अशी मागणी केली. त्यांच्या मते जर एकूण 33% आरक्षण दिलं पण त्यात ओबीसी महिलांना वेगळं प्रतिनिधित्व नसेल, तर त्याचा जास्त फायदा उच्चवर्गीय महिलांनाच होईल आणि सामाजिक समतोल बिघडू शकतो. याशिवाय त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, जातीय गणना. राहुल गांधी यांचं म्हणणं होतं की देशात नेमकं कोणत्या समाज घटकाचं किती प्रमाण आहे हे स्पष्ट नसेल तर आरक्षणाचं योग्य वाटप करणं कठीण आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला आधी जातीय गणना करण्याची मागणी केली होती, जेणेकरून महिलांच्या आरक्षणातही योग्य प्रमाणात सर्व घटकांचा समावेश करता येईल. त्यांना हे विधेयक थेट नाकारावं असं वाटत होतं असं नाही, पण सध्याच्या स्वरूपात ते अपूर्ण आहे असं त्यांचं मत होतं. म्हणजेच त्यांनी या विधेयकाला पूर्ण विरोध केला नाही, तर त्यात सुधारणा व्हाव्यात, अधिक समावेशक व्हावं अशी भूमिका घेतली. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा मुद्दा खूप संवेदनशील आहे. एका बाजूला महिलांना आरक्षण देण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजातील विविध घटकांमध्ये समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा हा फक्त राजकारणाचा विषय नाही, तर तो समाजाच्या प्रगतीशीही थेट जोडलेला आहे. अनेक वर्षांपासून या विधेयकाची मागणी होत आहे. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावं, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. या सगळ्या घडामोडींमुळे आता पुढचं राजकारण आणखी रंगणार आहे. सरकार पुन्हा हे विधेयक आणेल का, की यावर आणखी मोठं राजकीय रणांगण तयार होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल हे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहेत. एक गोष्ट मात्र नक्की आहे, संसदेत घडलेला हा प्रकार हा फक्त एक दिवसाचा विषय नाही, तर येणाऱ्या काळात भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.